नमस्कार. सोना ॲग्रोटेक या यूट्यूब चॅनलवर आज आपण एक असा व्हिडिओ पाहणार आहोत जो व्हिडिओ आपल्याला मित्रकिडींची ओळख करून देणार आहे. तर यासाठी डॉक्टर प्रवीण माळी जे कृषी रसायन व कीड व्यवस्थापन तज्ज्ञ आहेत यांच्या ओएसिस लॅब शिरोळ येथे आपण जाणार आहोत व त्यांच्याकडून ही सर्व माहिती आपण घेणार आहोत. तर चला आपण शिरोळ येथे ओएसिस लॅब या ठिकाणी भेट देऊन आपण याविषयी माहिती जाणून घेऊया. नमस्कार, मी प्रवीण माळी शिरोळ येथील रहिवासी असून मी शिरोळमध्ये जैविक कीड नियंत्रणची प्रयोगशाळा चालवतो. ह्या प्रयोगशाळेमध्ये मी विविध प्रकारच्या मित्रकिडींचे उत्पादन घेतो. हे मित्रकिडींचे उत्पादन घेण्याचे कारण म्हणजे मी वेगवेगळ्या ठिकाणी कॉन्फरन्स असेल किंवा ट्रेनिंग असतील ह्या ठिकाणी गेल्यानंतर आवर्जून शिरोळ तालुक्याचं जे नाव निघत होतं ते म्हणजे कॅन्सरसाठी. का तर त्याच्यामध्ये तालुक्यामध्ये भरपूर कॅन्सरचे पेशंट सापडत होते. त्याचा परिणाम म्हणजे अति कीटकनाशकाचा वापर केला जातो असं तालुक्यामध्ये वाटत होतं. परंतु हे करत असताना आपल्याला एक निश्चय केला की आपण त्याच्यावर काहीतरी उपाय म्हणून जैविक कीड नियंत्रण प्रयोगशाळा स्थापन करण्याचं ठरवलं. ह्या कीड नियंत्रण प्रयोगशाळेमध्ये आपण विविध प्रकारच्या किडींचं उत्पादन घेतो. त्याच्यामध्ये जर बघितलं तर मुख्यत्वे करून परोपजीवी किडी असतील किंवा भक्षक किडी या दोन्ही प्रकारच्या किडींचं उत्पादन इथं घेतले जातं. ह्याच्यामध्ये परोपजीवी किडीमध्ये आपण ट्रायकोग्रामा ह्या नावाची किडी आपण तयार करतो. याच्यामध्ये आपण 3 प्रकारच्या ज्या किडी आहेत त्यांच्या जातींचा विकसित केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये ट्रायकोग्रामा जापानिका, ट्रायकोग्रामा चिलोनस व ट्रायकोग्रामा प्रिट्युसम या तिन्ही प्रकारच्या किडींचं उत्पादन आम्ही सुरुवातीपासून घ्यायला सुरुवात केली. परंतु ह्याच्यामध्ये काही आम्हाला अडचणी निर्माण होत गेल्या. कारण का मागणी बाहेरच्या राज्यातूनही येत होती किंवा बाहेरच्या तालुक्यातून बाहेरच्या जिल्ह्यामधून येत होती. परंतु ते कार्ड हाताळणी करणे किंवा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पाठवणे थोडेसे अडचणीचे निर्माण होत गेले. कारण त्या कार्डमध्ये त्याचा लाईफ पिरियड हा कमी दिवसाचा होता आणि त्यामुळे ते वाहतूक करण्यास किंवा हाताळणी करण्यास अडचणी निर्माण होत होत्या. मग ह्याच्यावर एक पर्याय म्हणून आम्ही 2 ते 3 महिने अभ्यास करून त्याच्यामध्ये नवीन कार्ड तयार करण्याची निर्मिती करण्याचे ठरवले. ह्याच्यामध्ये जर बघितलं तर त्या नवीन कार्ड निर्मितीमध्ये आपण त्या कार्डचं लाईफ स्पॅन वाढवला. लाईफ स्पॅन वाढवल्याचा अर्थ काय होतो की ते कार्ड आपण बाहेरच्या ठिकाणी कमीत कमी 8 ते 10 दिवस आपण बाहेर ठेवू शकतो व त्याच्यानंतर ते कार्ड रेफ्रिजरेटर किंवा साध्या फ्रीजमध्ये आपण परत 10 दिवस स्टोअर करू शकतो. म्हणजे जे 2 ते 3 दिवसाचे लाईफ स्पॅन होतो त्याला आम्ही 20 दिवसापर्यंत त्याचा लाईफ स्पॅन वाढवला. त्यामुळे शेतकऱ्यांना वापरण्यासाठी सगळ्यात फायद्याचा उपयोग झाला. त्यामुळं हे कार्ड आपण इतर राज्यात किंवा बाहेरच्या ठिकाणी सुद्धा हे पाठवू शकू लागलो. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना दुसरा फायदा झाला की ह्या कार्डसाठी कुठल्याही इतर गोष्टीची गरज नव्हती. जसे की पूर्वीच्या पद्धतीमध्ये काय करायला लागत होतं की स्टॅपलर किंवा त्याच्यामध्ये आपल्याला कात्री लागत होती ते कार्ड कट करण्यासाठी. परंतु ह्या पद्धतीमध्ये आपल्याला कुठल्याही इतर साधनांची गरज पडत नाही. हे सिंपल कार्ड असतं. ते कार्ड आपण झाडाच्या फांदीला किंवा झाडाच्या पाण्याला आपण ते अडकवू शकतो आणि त्याच्यामुळे काय होतं की त्याच्यातून 2 ते 3 दिवसामध्ये सर्व प्रकारचे जे काय अंडीची किडी आहेत त्या किडी बाहेर पडून बाकीच्या किडींनी जे काय अंडी घातलेले आहेत त्या किडींच्यावर ते स्वतः अंडी घालून स्वतःची उपजीविका करतात व त्या अंडी अवस्थेतच किडींना थांबवले जाते. म्हणजे नुकसानीच्या अगोदर थांबवण्यासाठी ह्या कार्डचा वापर सगळ्यात चांगल्या पद्धतीने केला जातो. हे कार्ड जर बघितलं तर हे सर्व पिकांच्या मध्ये त्याचा वापर करू शकतो. सर्व पिकांच्या मध्ये भाजीपाला पिकं असतील, नगदी पिकं असतील, फळ पिकं असतील याच्यामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने त्याचा वापर करू शकतो. याच्यामध्ये जर बघितलं तर आपण हे कार्ड वापरत असताना कीटकनाशकावरचा कमीत कमी 30 ते 40% खर्च हा कमी होतो. त्यामुळे कीटकनाशकाच्या वापराचं प्रमाण कमी झाल्यामुळे पर्यावरणाचा समतोल ही चांगल्या पद्धतीने राखला जातो. म्हणून ह्या कार्डची निर्मिती केली आणि हे कार्ड वापरल्यानंतर आमचे असंख्य शेतकरी आहेत ते आता समाधानी आहेत. कारण त्यांना ते वापरायचं होतं परंतु त्या कशा पद्धतीने वापरायचं किंवा काही अडचणी होत्या. तर ह्या नवीन पद्धतीच्या कार्डमध्ये त्यांना अतिशय सोपी पद्धत असल्यामुळे त्याचा वापर वाढलेला आहे. माझ्याकडे आता जर बघितलं तर तालुक्यामधले कमीत कमी 100 ते 200 भाजीपाला उत्पादक शेतकरी आहेत ते ह्या कार्डचा वापर दर पिकामध्ये प्रत्येक वर्षी करतात आणि त्याच्यामुळे त्यांचा कीटकनाशकाचा खर्च कमीत कमी 50% पर्यंत कमी झालेला आहे. त्याचा फायदा होतो की पर्यावरणाचा समतोल राखण्यास चांगली मदत होते. म्हणून जे काय आम्ही इनोव्हेशन केलेलं आहे त्याचा वापर शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीने करावा असंही आम्हाला वाटतं. याच्यासाठी डिपार्टमेंटचा म्हणजे कृषी विभागाचाही चांगला सपोर्ट राहिलेला
झालेला आहे. कारण हे कार्ड निर्मितीमध्ये किंवा त्याचा प्रचार प्रसारामध्ये कृषी विभागाने चांगल्या पद्धतीने मदत केली. त्याच्यामध्ये मोलाचं सहकार्य लागलं ते रामेतीचे सर्व स्टाफ असेल, रामेतीचे अधिकारी असतील किंवा रामेतीचे प्राचार्य, या सगळ्यांच्या पासून या सगळ्यांचा मला सपोर्ट लागला आणि याचा प्रचार आणि प्रसार होण्यास सगळ्यात चांगली मदत झाली. आणि याचा वापर असंख्य शेतकऱ्यांनी करावा आणि आपण कीटकनाशकाचा वापर हा कमीत कमी करावा, ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आणि हे करत असताना आपण समाजाचं एक काही देणं लागतं म्हणून समाजाच्या याच्यामध्ये कमीत कमी कीटकनाशकाचा वापर करून विषमुक्त अन्न निर्मिती करण्याकडे आमचा कल आहे आणि हेच आमचं ध्येय असेल. इथून पुढेही आपण सगळ्या प्रकारच्या मित्रकिडी एकाच छताखाली तयार होतील हे आम्ही मानस बाळगून आम्ही आता इथून पुढचं काम चालू आहे. धन्यवाद. मित्रकिडीमधील प्रमुख जो घटक आहे तो म्हणजे त्याचा होस्ट. कारण एखादी जर प्रयोगशाळा स्थापन करायची असेल मित्रकिडीची तर त्याला पहिला लागतो तो होस्ट लागतो. याच्यासाठी आपण इथं होस्ट ट्रेडिंग सेंटर चालू केलेलं आहे. या होस्ट ट्रेडिंग मध्ये आपण क्वासेरा सेफालेनिका म्हणून जी काही व्हरायटी आहे त्या व्हरायटीच्या होस्टचं आपण इथं रेअर करतो आणि ह्याच्या जे काही रेअर केलेले जे काय होस्ट आहे त्या होस्टच्या अंडी असतील किंवा किडी असतील यांचा वापर आपण मित्रकिडींच्यासाठी करतो. ह्याच्यामध्ये आपण बघू शकतो ह्याच्यामध्ये होस्ट रेअर केला जातो. ह्याच्यामध्ये जे पतंग असतात ते पतंग कलेक्ट केले जातात व त्याच्या अंडी असून आपण कलेक्ट करून आपण ह्या अंडी असतात ह्या मित्रकिडींच्या पुढील उत्पादनासाठी वापरल्या जातात. जे जुन्या पद्धतीच्या कार्डचा जे काही उल्लेख केला होता मग ते अशा पद्धतीनं कार्ड केलं जातं. तर ह्याच्यामध्ये काय करत होतं की असे कार्ड असते ह्याच्यामध्ये 8 ते 10 कट करून ह्याच्यामध्ये आपल्याला एक ते कट केलेले कार्ड पानाच्या पाठीमागं स्टॅपलरने स्टॅपल करायला लागत होतं. त्यामुळं काय होत होतं की शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होत होत्या. कारण हे वातावरणामध्ये किंवा वाहतूक करत असताना हे कार्डामधून जे काही किडी आहेत त्या वाहतुकीच्या वेळेस बाहेर पडत होते आणि त्याचा वापर अगदी निष्क्रिय होत होता. त्यामुळे ह्या कार्डचा वापर करण्यासाठी आपल्याला लिमिटेशन येत होते. म्हणून ह्याच्यावर पर्याय म्हणून आपण नवीन कार्डची निर्मिती चालू. कार्ड आपण सिंगल स्ट्रीपच्या कार्ड्समध्ये आपण रूपांतर केलं गेला. त्याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये कुठली व्हरायटी आहे त्याच्यामध्ये त्याचं लाईफ पिरियड किंवा त्याचं नाव असं आपण फिट केलं आणि त्याच्या बॅक साईडला आपण काय केलं की ह्याच्यामध्ये आपण त्या कार्डची निर्मिती चालू केली. ह्याच्यामध्ये जर बघितलं तर याच्यामध्ये आपण खालच्या साईडला त्याचे एम्प्टी एग्स किंवा रिकामे अंडी वापरले आणि वरच्या साईडला ती मदर कार्ड्स वापरलं आणि अशा पद्धतीनं आपण फोल्ड केल्यानंतर हे कार्ड आपण पॅकिंग करून ठेवलं. पॅकिंग करून आपण जर अशा पॉलिथिन बॅगमध्ये पॅकिंग केल्यानंतर ह्याचं लाईफ स्पॅन आपण कमीत कमी 8 ते 10 दिवस आहे असं आपण बाहेर रूम टेम्परेचरला ह्याचा वापर करू शकतो. कारण ज्या मदर कार्डमधनं जे काय अडल्ट्स बाहेर येतील ते आपण जे रिकाम्या अंडे तिथं दिलेले आहेत त्याच्यावर एग लेईंग करतील आणि एग लेईंग झाल्यानंतर जे काय अंडे असतील त्या परत फील्डवर गेल्यानंतर त्यातनं बाहेर पडून त्या आपल्या पिकावर येणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी वापर करू शकतो. अशा पद्धतीनं जर बघितलं तर ह्या पद्धतीनं आपण 24 कार्डचा एक बंडल आपल्याला पर एकरसाठी आपल्याला पुरेसा होतो आणि याचा वापर आपण सगळ्या पिकांच्या मध्ये करू शकतो. 24 कार्ड्स मध्ये कमीत कमी 1.5 लाख एग्ज आपण प्रति एकरी आपण ह्याच्यामध्ये डोस साठी आपण देतो. हे जे डोस आहे हा सर्व पिकांच्या साठी सारखा आहे.